जर तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी असं होत असेल की मन काही वेगळंच सांगतंय आणि बुद्धी काही वेगळंच सांगतेय, असं जर सिच्युएशन सारखी येत असेल, किंवा जर तुम्हाला डोकेदुखी खूप होत असेल किंवा कितीही ट्रीटमेंट घेतली तरी तुमची डोकेदुखी बरी होत नसेल, आणि तसंच तुम्हाला रात्रीची शांत झोप नसेल येत, काहीही झालं तरी रात्रीची अजिबात शांत झोप लागत नाही, असं जर होत असेल तर समजून जायचं की तुमचं आज्ञा चक्र हे ब्लॉक किंवा डिस्टर्ब आहे. नमस्ते एव्हरीवन, मी अमृता आणि अमृताज योगा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. शरीरातील 7 चक्रे म्हणजे सप्तचक्र आणि ती बॅलन्स करण्यासाठी काही युजफुल अशी योगासने याची आपण एक सिरीज चालू केलेली आहे. ही सिरीज चालू करण्याच्या आधी मी एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये मी शरीरातील सप्तचक्र म्हणजे काय, 7 चक्र जी की आपल्या शरीरामध्ये असतात, 7 चक्र म्हणजेच ऊर्जा सेंटर्स असतात आपली, तसंच ती 7 चक्र शरीरामध्ये कुठे कुठे असतात आणि त्यांचं लोकेशन काय आहे, त्यांच्याशी आपले कोणते बॉडी पार्ट्स कनेक्टेड आहेत, तसंच त्याच्याविषयीची काही बेसिक माहिती, ही सगळी 7 चक्र इम्बॅलन्स किंवा डिस्टर्ब झाल्यामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतो याविषयीचा एक व्हिडिओ बनवला होता. तर जे लोक माझ्या चॅनलवरती आता नवीन आलेले आहेत तर त्यांच्यासाठी मी असं सजेस्ट करेन की सगळ्यात आधी तुम्ही तो बेसिक माहितीचा व्हिडिओ बघून घ्या आणि त्याच्यानंतर ही सिरीज बघायला चालू करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक चक्राविषयीची माहिती अजून चांगल्या रीतीने कळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शरीरातील 7 चक्रांपैकी जे 6वं चक्र आहे ते म्हणजे आज्ञा चक्र, ते शरीरामध्ये कुठे आहे, तसंच ते ब्लॉक किंवा डिस्टर्ब झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये त्याचे कोणते परिणाम होतात, आपल्या मानसिक अवस्थेवरती त्याचे कोणते परिणाम होतात, तसंच ते चक्र बॅलन्स किंवा ऍक्टिव्हेट करण्यासाठी अशी कोणती युजफुल योगासने आहेत हे बघणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेन त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात आधी एक नोटिफिकेशन येईल. ही माहिती आणि ही योगासने अतिशय करायला सोपी आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आज्ञा चक्र हे आपल्या 2 भुवयांच्या मध्यभागी असतं, म्हणजे अगदी मध्यभागी नाही, त्याच्या थोडस वरती असतं. तसंच या चक्राचा कलर हा व्हायलेट म्हणजे जांभळा आहे. या चक्राची 2 दलं आहेत. तसंच हे चक्र आकाश तत्वाचं आहे. या चक्राचं काम काय आहे, म्हणजेच पर्पज काय आहे, तर इंट्युशन, म्हणजेच आपल्याला काही गोष्टींची आधीच जाणीव होत असते किंवा आपल्याला काही गोष्टींचे संकेत आपलं मन देत असतं, तर या गोष्टींची जाणीव किंवा संकेत देणं हेच या चक्राचं काम आहे. तसंच या चक्राशी आपल्या शरीरातील पिनियल ग्लँड ही कनेक्टेड आहे आणि आपल्या शरीरामधले कुठले बॉडी पार्ट्स कनेक्टेड आहेत, तर आपले डोळे, भुवया, तसंच आपल्या डोक्याचा जो मागचा खालचा भाग असतो तो या चक्राशी कनेक्टेड असतो. हे चक्र डिस्टर्ब किंवा ब्लॉक असल्यानंतर आपल्या शरीरावरती त्याचे काय परिणाम होतात, तर आपलं विजन क्लिअर नसतं, म्हणजे आपल्याला काय हवंय हे आपल्याला माहित नसतं, किंवा आपल्याला आपलं मन काहीतरी वेगळंच सांगत असतं आणि आपली बुद्धी काहीतरी वेगळंच सांगत असते, हे परिणाम होतात. तसंच एखाद्या माणसाला सतत डोकेदुखी होते, म्हणजे कितीही ट्रीटमेंट घेतली किंवा काही केलं तरी डोकं हलकं हलकं दुखतच राहतं नेहमी, त्याचा त्रास काही कमी होत नाही. तसंच रात्रीची शांत झोप न लागणे, म्हणजे तुमचा दिवस किती बिझी जाऊ दे किंवा काही होऊ दे तरी सुद्धा रात्री तुम्हाला शांत झोप लागत नाही, कितीही गोळ्या औषधं घेतली तरी सुद्धा हा त्रास होतच राहतो, तर हे आज्ञा चक्र ब्लॉक झालेल्याचं लक्षण आहे. तसंच हे चक्र ब्लॉक झाल्यानंतर मेंटली काय परिणाम होतो, तर आपल्या आयुष्यात बऱ्याचशा आपल्या भूतकाळामध्ये घडून गेलेल्या आठवणी असतात किंवा आपल्या मनामध्ये कोणाविषयी तरी राग किंवा काही गोष्टी असतात ज्या आपण विसरू शकत नाही. आपल्या बुद्धीला ते पटत असतं की हे आपल्या आयुष्यात नकोय किंवा आपल्याला ह्या आठवणी आपल्या आयुष्यातून पुसून टाकायच्यात, पण आपलं मन ते मानायला तयार नसतं आणि मन आणि बुद्धी याचा ताळमेळ बसत नाही. तर हे सगळं आज्ञाचक्र ब्लॉक झाल्यामुळे होत असतं. तसंच आपल्याला काही सिच्युएशन मध्ये आपल्याला संकेत मिळत असतात किंवा आपल्याला काही गोष्टी जाणवत असतात की काहीतरी चुकतंय किंवा काहीतरी चुकीचं घडतंय, हे आपल्याला चेंज केलं पाहिजे, किंवा पुढे काही घडणार आहे हे आपलं मन आपल्याला सांगत असतं, पण आपली बुद्धी ते स्वीकारायला तयार नसतं. तर सतत हे आपलं मन आणि बुद्धीमध्ये कन्फ्युजन होत राहतं. हे चक्र ब्लॉक झालेल्याचं लक्षण आहे. त्याच्यामुळेच हे जर चक्र बॅलन्स असेल
तर आपलं विजन एकदम क्लिअर असतं. आपल्याला आयुष्यामध्ये काय हवं आहे किंवा आपलं गोल काय आहे हे आपल्याला माहित असतं. तसंच काही गोष्टी आपण मॅनिफेस्ट करून, म्हणजे आपण काही गोष्टी आपल्याला हव्या आहेत हे आपण सतत इमॅजिन करून मिळवू शकतो. तर हे आज्ञाचक्र बॅलन्स असलेल्याचं लक्षण आहे. म्हणजे जर आज्ञाचक्र बॅलन्स असेल तर ह्या गोष्टी आपण मिळवू शकतो. आता हे चक्र बॅलन्स करण्यासाठी आपण असं कोणतं जेवण केलं पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींचा आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे, तर आपण नेहमी सात्विक जेवण घेतलं पाहिजे. म्हणजे जे पचायला हलकं आहे किंवा ज्या जेवणाचा आपल्या शरीराला कुठलाही त्रास नाही होणार, असं सात्विक जेवण आपण नेहमी केलं पाहिजे. आता हे चक्र बॅलन्स किंवा ऍक्टिव्हेट करण्यासाठी अशी कोणती योगासने आहेत ते आपण बघूया. तर सगळ्यात पहिलं योगासन आहे ते म्हणजे गोमुखासन. तर यासाठी आपल्याला आपले दोन्ही पाय पुढे घ्यायचे, त्याच्यानंतर एक पाय आपला मांडी घातल्यासारखा दुमडून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर दुसरा पाय आपल्याला त्याच्यावरती घ्यायचा आहे असा, या पद्धतीने. त्याच्यानंतर दोन्ही हात आपल्याला बाजूला घ्यायचे, त्याच्यानंतर एक हात आपल्याला पाठीमागून घ्यायचा आहे, तसंच दुसऱ्या हाताने आपल्याला त्या हाताला पकडायचा प्रयत्न करायचा आहे असा. आणि त्याच्यानंतर आपल्याला श्वास हा नॉर्मल ठेवत आपल्याला 5 ते 10 श्वासापर्यंत इथे थांबायचंय. या पद्धतीने तुम्ही डोळे मिटू शकता इथे आणि तुमच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये तुमचं लक्ष केंद्रित करू शकता. या पद्धतीने श्वास नॉर्मल ठेवायचा आहे. जर इथे तुम्हाला दोन्ही हाताने एकमेकांना पकडता येत नसेल तर काहीच हरकत नाही. तुमच्याकडे एखादी ओढणी असेल किंवा बेल्ट असेल तर त्याच्याने सुद्धा तुम्ही दोन्ही हात एकमेकांना बेल्टच्या सहाय्याने किंवा ओढणीच्या सहाय्याने असे पकडू शकता. याच्यानंतर परत श्वास सोडून जो पाय वर होता तो आता या वेळेला आपल्याला खाली घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा पाय त्याच्यावरून वर घ्यायचा आहे आणि मगाशी जो हात आपला वरून होता तो हात आता आपल्याला खालून घ्यायचा आहे असा, आणि दुसरा हात वरून घ्यायचा आहे आणि दोन्ही हाताने एकमेकांना पकडायचे. इथे जर तुम्हाला दोन्ही हाताने एकमेकांना पकडता येत नसेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही तसंच थांबलात तरी चालेल. आणि आपल्याला इथे 5 ते 10 श्वासापर्यंत थांबायचं आहे. हे गोमुखासन तुमचा आज्ञाचक्र बॅलन्स करायला खूप मदत करेल. तसंच याचे बाकी शारीरिक फायदे खूप आहेत. तुमच्या छातीच्या आरोग्यासाठी सुद्धा हे आसन खूप चांगलं आहे. तसंच या आसनामुळे तुमचं पचन सुद्धा चांगलं व्हायला खूप मदत होते. त्याच्यानंतर पुढचं आसन आहे अधोमुख श्वानासन. याच्यासाठी आपल्याला असं आपल्याला वज्रासनात बसायचे. याच्यानंतर आपल्याला दोन्ही हात असे पुढे ठेवायचे आणि जिथे आपले हात संपतात तिथून पुढे आपल्याला एक पंजा एवढा अंतर घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला असं गुडघ्यावरती यायचंय, दोन्ही गुडघ्यामध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला खोल श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत आपल्याला दोन्ही गुडघे आणि कंबर आपली अशी वर उचलायची आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर इथेच आपल्याला 5 ते 10 श्वासापर्यंत थांबायचंय. याच्यानंतर परत श्वास सोडत सोडत आपल्याला गुडघे टेकायचे आणि आपलं आसन सोडायचंय. याच्यानंतर आपलं पुढचं आसन आहे चाइल्ड पोज म्हणजेच बालासन. तर याच्यासाठी आपल्याला असंच वज्रासनात बसायचंय. त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही हात पुढे ठेवायचे, जेवढे शक्य आहे तेवढे पुढे ठेवायचे. आपल्या हाताला चांगलं स्ट्रेच करायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला आपलं डोकं खाली टेकवायचं. असं डोकं म्हणजे आपलं कपाळ टेकलं पाहिजे, म्हणजे जिथं आपलं आज्ञाचक्राचं स्थान आहे ते आपल्याला जमिनीवर टेकवायचंय. असं कपाळ जमिनीवर टेकवायचंय आणि इथेच आपल्याला 5 ते 10 श्वासापर्यंत शांत रिलॅक्स मध्ये थांबायचंय. बऱ्याचदा आपण आसन करतो त्यावेळेस रिलॅक्सेशन साठी सुद्धा हे आसन करतो. याच्यामुळे आपलं शरीर मन खूप रिलॅक्स व्हायला मदत मिळते या पद्धतीने. त्याच्यानंतर परत श्वास घेत घेत परत हे आसन सोडायचं आहे. याच्यानंतर पुढचं आसन आहे पद्मासन. तर त्याच्यासाठी आपल्याला दोन्ही पाय पुढे घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक पाय वरती घ्यायचा आहे असा. पद्मासन तर आपल्या सगळ्यांना माहितच असतं. तर एक पाय वरती घ्यायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला दुसरा पाय हा उचलून
त्या पायाच्या वरती घ्यायचाय या पद्धतीने आणि आपल्याला हात हे दोन्ही मांड्यांवरती ठेवायचे. तर हे झालं पद्मासन. ज्यांना पद्मासन घालणं शक्य नाही त्यांनी अर्ध पद्मासन घातलं तरी काहीच हरकत नाही. असं त्याच्यानंतर दुसरा पाय हा या पायाच्या खाली घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही हात मांडीवरती ठेवायचे आणि आपल्याला खोल श्वास घ्यायचा आहे. डोळे बंद करायचे, श्वास सोडायचा आहे. असं आपल्याला 5 ते 10 श्वास तरी दीर्घ श्वसन करायचंय. आणि यावेळी आपल्याला आपलं लक्ष हे आपण दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपल्याला दोन्ही भुवयांच्या मध्ये कॉन्सन्ट्रेशन करायचंय. या प्रकारे आपल्याला दीर्घ श्वसन करायचंय 5 ते 10 श्वासापर्यंत. ज्यावेळी आपण श्वास घेतो त्यावेळी आपलं पोट हे ऑटोमॅटिकली बाहेर आलं पाहिजे आणि ज्यावेळी आपण श्वास सोडतो त्यावेळेस आपलं पोट आपलं ऑटोमॅटिकली आत गेलं पाहिजे. या पद्धतीने आपल्याला दीर्घ श्वसन करायचंय. या पद्धतीने दीर्घ श्वसन केल्यामुळे आपला श्वास हा आपला पूर्ण छातीपासून ते आपल्या पूर्ण शरीरामध्ये पोटापर्यंत जायला मदत मिळते. रोज या पद्धतीने तुम्ही जर दीर्घ श्वसन केले तर त्याचा या शरीरावरती आपल्या खूप जास्त चांगला परिणाम होतो आणि भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित केल्यामुळे सुद्धा आपल्या आज्ञाचक्रावरती आपलं लक्ष हे केंद्रित केलं जातं आणि त्याच्यामुळे हे चक्र बॅलन्स व्हायला अतिशय मदत मिळते. याच्यानंतर पुढचं आसन आहे विपरीत करणी. तर याच्यासाठी आपल्याला भिंतीच्या जवळ जायचंय. असं भिंतीच्या जवळ जायचंय, जितके शक्य आहे तेवढं जवळ जायचंय. त्याच्यानंतर आपल्याला खाली झोपायचंय असं या पद्धतीने. आपल्याला आपल्या कमरेचा खालचा भाग हा भिंतीला टेकवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला भिंतीला असे दोन्ही पाय लावायचे या पद्धतीने आणि आपल्याला जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ 5 ते 10 मिनिटं तरी इथे आपल्याला असंच नॉर्मल श्वास घेत या स्थितीमध्ये राहायचंय. याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन व्हायला खूप चांगली मदत मिळते. तसंच ज्यांचा बीपी हाय आहे त्यांचं सुद्धा बीपी नॉर्मल व्हायला या आसनामुळे मदत मिळते. तसंच आपलं मन शांत राहायला मदत मिळते. आपलं रक्ताभिसरण सुद्धा या आसनामुळे चांगलं होतं. ज्यांना व्हेरिकोज वेन्सचा त्रास आहे त्यांना सुद्धा या आसनामध्ये रोज रात्री थोडा वेळ 5 ते 10 मिनिटं राहिल्यामुळं खूप चांगला फरक पडतो. तर असं आपल्याला इथे 5 ते 10 मिनिटं थांबायचंय. त्याच्यानंतर पाय खाली घ्यायचे आणि हे आसन सोडायचे. तर ही होती काही सोपी अशी योगासने. ही योगासने तुम्हाला कशी वाटली, यातली तुम्ही किती योगासने ट्राय केलीत आणि त्याचा तुम्हाला काय फरक जाणवला हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तसंच हे व्हिडिओ माझे जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.